नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वांडरा राजू. खूप दिवसातनं ब्लॉग येतो आहे, मला पण माहीत आहे. आज ब्लॉग करण्याचं रिझन म्हणजे हे एक सगळ्यात मोठं कारण आहे की मी जिथं राहतो विट्यात, ब्राह्मण गल्लीत, तिथे खूप जुनी म्हणजे मध्ययुगीन 150-200 वर्षाखाली जुनी मंदिर आहेत. त्या मंदिराची माहिती मला खूप दिवस झालं माझ्या डोक्यात होती की गोळा करावी. आज योगायोग घडून आला आहे की आपण त्याच्यावर ब्लॉग करतो आहे, एक्सप्लोअर करतो आहे. 4-5 मंदिरं आहेत. मी प्रत्येकाचा वेगवेगळा ब्लॉग बनवणार आहे, म्हणजे डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येईल असा. त्यामुळं थोड्याच वेळात मी तुम्हाला मंदिराकडे नेतो आहे. पहिलं मंदिर हे आहे की स्वयंभू महादेवाचं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. दुसरं रामाचं आहे. तिसरं विष्णूचं आहे. चौथं जे आम्ही आता 19 तारखेला जे साजरा करणार आहे गणपती उत्सव किंवा गणेश जयंती, 141वी गणेश जयंती आहे. त्यामुळं तुम्ही समजू शकता की किती जुने किंवा 100-150 वर्षाखाली मंदिर आहेत. एक्झॅक्ट आपण त्याची स्थापना कधीपासून झालं ते आपण बघूच. पण तुम्हाला आधी पहिला महादेवाच्या मंदिरापर्यंत मी नेतो. तिथे कसं आहे, काय आहे ते मंदिराचं आर्किटेक्चर, कसं ते स्थापित झालं, त्याबद्दल आपण माहिती गोळा करूच इथं. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे पिंपळाचं झाड आहे. हे पण खूप जुनं आहे आणि खूप उंच आहे. आता ते म्हणू शकता म्हातारं झालं आहे किंवा हे. इथं ज्याच्या श्रद्धेनुसार इथं हनुमानाची मूर्ती आहे. परत ते तुम्ही बघू शकता की त्याचं पूजन केलं जातं. ज्यांची श्रद्धा असेल ते येतात रोज सकाळी वगैरे, सूर्योदय झाला की ते येतात, त्याचं पूजन करतात. हे असं एकदम जुनं हे आहे. आणि त्याच मंदिराबाहेर ह्या समाधी आहेत. ह्याची पण आपण माहिती घेऊ, ह्या कोणाच्या आहेत, की काय आहे ह्याचा नेमका मागचा इतिहास, हे कसा आहे, की कुणाच्या आहेत, किती वर्ष जुने आहेत, हे माहिती बघूया आपण. हे आपली नागोबाचं शिल्पकार काय म्हणतात, चित्रीकरण असलेलं किंवा कोरलेली असे एक दगड आहे, जे लोकांकडनं पूजला जातो महादेवासाठी. आणि इथं एक पिंड आहे, तुम्ही बघू शकता. हे आपले नंदी महाराज आहेत. हे मंदिराचे नंदी महाराज आहेत. की हे पूर्ण मंदिर आहे, ते स्वयंभू महादेव म्हणून ओळखले जातं. त्याला नाव तुम्ही बघू शकता. इथं जे तोरण लावलेलं आहे त्याखाली त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणून दिलेलं आहे. हे ब्राह्मण गल्लीत आहे विट्यामध्ये. ह्याचा इतिहास आपण थोड्याच वेळात माहिती बघून घेऊ, की ह्या मंदिराचं स्थापना कधीची आहे, कुणी बांधलं, काय बांधलं, त्याचे आपण बघू. हे असा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या. आता मी तुम्हाला आत घेऊन जातो मंदिरात. हे मंदिराच्या आतलं आहे. इथं आपली घंटी आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. तुम्ही बघायला गेले पूर्ण दगडी बांधकाम आहे. हे असे ब्लॉक दिसू शकतात दगडाचे, असे इथं तुम्हाला हे करून दिलेले आहेत. बालाजीची आपल्या मूर्ती आहे, लक्ष्मीची पण फोटो आहे इथं. आणि तर काय आहे, पार्वती प्रसन्न नाही रे ते, प्रसन्न आहे का? पार्वती प्रसन्न म्हणून इथं एक देवीची ही आहे, काय म्हणू शकतो आपण, दगड स्थापना आहे. तर हे असं जवळचं हे आहे, कोरीव काम आहे, जे कमीत कमी माझ्या अंदाजे 200 ते 300 वर्ष जुनं आहे. तुम्ही बघू शकता. हे असं, हे त्याचा आत येण्यासाठी मार्ग आहे. हे मंदिराचा परिसर आतला आहे. आणि हे आपले स्वयंभू महादेवाची ही पिंड आहे. आता याला कुलूप लावलं आहे, तरी तुम्हाला मी हे करून दाखवू शकतो. आतून पण व्हिडिओ घेऊन दाखवतो तुम्हाला. आपला स्टिक असल्यामुळे जातोय आत व्हिडिओ. हे तुम्ही बघू शकता, हे वरचं त्याचं कोरीव काम आहे. हे आपली महादेवाची पिंड आहे, तुम्ही बघू शकता.
महादेवाची पण आज जाता येत नाही, कारण जेवढी स्टिक जाऊ शकते मी तेवढं तुम्हाला एक्सप्लोर करतो आहे. आणि हे वरचं कोरीव काम आहे त्याचं. हे आपले गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. हे मंदिराच्या आतला असा परिसर आहे. हे आमची इथली चिलीपिली गँग आहे, ज्यांना ब्लॉगमध्ये यायची इच्छा आहे. हे म्हणजे किती जुनं आहे तुम्ही बघू शकता. हे काम आत्ताचे ज्यात शक्यच नाही, दगडी कोरीव काम. आणि जरी असेल तर मग तेवढा पैसा हे करणं पॉसिबलच नाही. तुम्ही बघू शकता असं दक्षिण. हे काय नेतृत्व हे बघू शकता. प्रत्येक दिशाचे इथं बाजू दिलेले आहेत. हे उत्तर, हे ईशान्य आणि हे पूर्व. इथं आहे पूर्व. हे आग्नेय आणि हे आहे पश्चिम. ज्या महादेवाचं मंदिर आहे आपल्या स्वयंभू महादेव, ह्याच्याबद्दल माहिती आपण थोड्याच वेळात घेऊया. मंदिराची इथली की जुनं स्थापना कधी बसणं आहे. त्याचं बघू तर पूर्वमुखी तोंड आहे या मंदिराचं. हे मंदिराची बाहेरची बाजू आहे. बघू शकता तुम्ही. मला पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही, कारण की जाळीचं हे केलेलं आहे कोटिंग. ही अशी मागची हा मंदिराचा कळस आहे. हा समोरनं पण तुम्हाला साईडनं पण त्या बाजून दाखवतो. हा मंदिराचा कळस. या बाजून असं आहे की उत्तर बाजू आहे. मग अशीचा व्हिडिओ जो होता दक्षिण बाजूचा होता. हे सगळं दगडातलं बांधकाम आहे. ह्याला वीट बीट असं काही संबंध नाही. तर असं हे नमस्कार काका. नमस्कार. हां, माझं नाव आहे राजू कोळेकर. मी आपल्या ह्या मंदिराबाबतीत थोडीफार माहिती घ्यायला आलो आहे. जसं की ह्या मंदिराची स्थापना कधी झाली, या मंदिराला श्रद्धेस्थान का एवढं म्हटलं जातं, किंवा स्वयंभू का म्हटलं जातं, त्याच्यामागचा इतिहास थोडा मला माहिती पाहिजे. जसं की हे आपले मंदिराचे गुरुजी आहेत, गणपती मंदिराचे. त्यांना ह्या मंदिराबद्दल पण थोडीफार इतिहास माहीत आहे, त्यांच्या वडीलधाऱ्या माणसांकडनं त्यांच्या ह्याच्यात आलेला. तसं की आपण ह्यांच्याकडून आता ह्या मंदिराचा पण थोडीफार जेवढं आपल्याला गरजेचं आहे, किंवा अजून काही आपल्याला ॲडिशनल माहिती भेटत असेल तर ते पण आपण बघूया. जर का तुमचं नाव काय सांगा जरा. मी उदय कुलकर्णी. मी गणपती मंदिराचा पुजारी आहे. ओके. आणि हे त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे. हे त्र्यंबकेश्वर देवस्थान हे जसे औंध संस्थान होते तसेच विटा हे सुद्धा संस्थान होतं. औंध संस्थान हे सातारच्या गादीचे पंतप्रतिनिधी होते, तर विटा संस्थान हे कोल्हापूर गादीचे पंतप्रतिनिधी होते. त्यांनी ते त्र्यंबकराव पंतप्रतिनिधी यांच्या स्मरणार्थ हे त्र्यंबकेश्वर देवस्थान हे स्थापन केलेले आहे. हे स्थापन केल्यानंतर या मंदिराबरोबरच आणि 3 मंदिरं त्यांनी स्थापन केलेली आहेत. ती पलीकडे आहेत राम मंदिर, विष्णू लक्ष्मी मंदिर आणि गजानन मंदिर. आणि हे स्थापन करण्याबरोबरच त्यांनी इथे एक बारव केलेली होती. आता ती बारव आपण मुजवलेली आहे, म्हणजे स्लॅब टाकून ती उपयोगात आणलेली आहे मंदिरासाठी, असं आहे. तसेच या मंदिराचे जे पुरातन आहे, या मंदिराच्या बरोबर पिंपळाचा पार आहे. हा पिंपळाचा पार म्हणजे हा पिंपळ हा मुंज केलेला पिंपळ आहे. कुठल्याही पिंपळाची पूजा करताना
तो मुंज केलेला पिंपळ असेल तरच त्याची पूजा करावी लागते. अन्य पिंपळांची पूजा करून चालत नाही. आणि हे त्र्यंबकेश्वर हे पुरातन आणि बिबट्याच्या स्थापनेबरोबरचं मंदिर आहे. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. तसेच ज्यावेळेला त्र्यंबकराव पंतप्रतिनिधींनी हे मंदिर स्थापन केले आणि नंतर ते निवर्तल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांची ही समाधी, शेजारी त्यांच्या पत्नीची समाधी आणि मागं त्यांच्या दुसऱ्या पत्नीची समाधी, अशा ह्या 3 समाध्या तिने या मंदिरासमोरच स्थापन केलेल्या आहेत त्यांच्या वंशजांनी. अशा प्रकारचे हे मंदिर आहे. ह्याला स्वयंभू का म्हणलं जातं? स्वयंभू असा हे विषय नाही आहे. हे स्मरणार्थ स्थापन केले. हे स्वयंभू नाही आहे. गणपती मंदिर स्वयंभू आहे. अच्छा. हे मंदिर जे आहे हे स्वयंभू नाही आहे. हे स्थापन त्र्यंबकराव पंतप्रतिनिधी यांच्या स्मरणार्थ हे मंदिर स्थापन त्यांच्या चिरंजीवाने केलं आणि ते विटा संस्थांचे पंतप्रतिनिधी होते. बरं. आणि मंदिराच्या मागे एक असं सेम एक हे समाधी आहे का, तुळस आहे का, काय आहे ते नेमकं कशाचं? मंदिराच्या मागे जी समाधी आहे ती इथं विट्यामध्ये एक गोळवणी वंशातले संत होऊन गेले, ती त्यांची समाधी आहे. अच्छा. ठीक. देवाची माहिती दिली. हे आपलं ब्राह्मण गल्लीत आहे आणि जसं की तुम्हाला मी मंदिराच्या आतून बाहेरून म्हणजे चारही बाजूस तुम्हाला मंदिराची माहिती दिली किंवा आपल्याला इथं जे होते काका त्यांनी आपल्याला जे मंदिराबद्दल की मंदिर किती जुनं आहे, काय जुनं आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याबद्दल जी माहिती सांगितली त्यांचे पण खूप आभार. असे खूप काही मंदिरे विट्यात आहेत. मी माझ्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर दिसण्याचा किंवा दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर ह्या मंदिराबाबतीत अजून कुणाचे काही कमेंट्स असतील किंवा या मंदिराची माहिती असेल तर मला कळवा कमेंटमध्ये. आपण त्याला अजून डिटेलमध्ये एक्सप्लोअर करता येत असेल तर करू. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, हीच आमची इच्छा. आणि लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला इतिहासाबद्दल अजून माहिती असेल तर अजून तुम्ही मला जे मला माहीत असतील किंवा माझ्या लक्षात नाहीत किंवा अजून कुठे असे जे पुरातनकालीन मंदिरं असतील जे मध्ययुगीन आहेत की 300-400 वर्ष जुने आहेत, त्याची मला कमेंटमध्ये माहिती द्या. आपण तेही जाऊन एक्सप्लोअर करू. हा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल तुमचं मत नक्की मांडा. धन्यवाद. मी तुमचा मित्र वांडरर राजू.